कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणदान देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात वेगवेगळ्या कामांमध्ये योगदान देऊन प्रशासनाला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 श्रेयांक देण्यात येणार आहे। दरम्यान या निर्णयावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। काहींनी या निर्णयाला विरोध केला तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले। त्यामुळे हा निर्णय चर्चेत आलाय। नाशिक येथे दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा 2026-27 दरम्यान होणार आहे। कुंभमेळ्यासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही लाखो भाविक येतात। त्यामुळे प्रशासनाला कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर नियोजन करावे लागते। कुंभमेळ्यात वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा, सीसीटीव्ही, गर्दी व आपत्ती व्यवस्थापन, संशोधन, पर्यावरण संवर्धन यांसह अन्य अनेक प्रकारच्या कामांसाठी प्रशासन आणि पोलिसांना विद्यार्थी मदत करू शकतात। या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातील योगदानासाठी विद्यार्थ्यांना श्रेयांक देण्याचा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांनी मांडला होता। या ठरावाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, प्रभारी कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेत मान्यता देण्यात आली आहे। प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतला असून येत्या काही दिवसात या निर्णयाला अंतिम रूप देण्यात येणार आहे। मात्र एकदा धार्मिक कार्यक्रमांना गुणदानाची वाट मोकळी झाली की शैक्षणिक क्षेत्रात धार्मिकरणाचा पायंडा पडेल। शिक्षण संस्था या सर्वसमावेशक, वैज्ञानिक आणि विवेकाधिष्ठित असाव्यात। त्या कोणत्या एका धार्मिक सांस्कृतिक प्रवाहाच्या प्रभावाखाली जाणे लोकशाही आणि संविधानिक मूल्यांना धरून नाही, असं सांगत काही विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक नुकताच निर्णय घेतला आहे की कुंभमेळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी जर श्रमदान केलं तर त्यांना गुणदान देणार। हा निर्णय अतिशय अयोग्य आहे। अशा पद्धतीने जर पायंडा पाडला तर विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय? अशा स्वरूपाची जर गुणांची खैरात वाटत असेल याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। या सगळ्या निर्णयाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुनर्विचार करावा, कारण का नवीन शैक्षणिक धोरण सुरू झाल्यामुळे या विद्यापीठाच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये धार्मिक गोष्टींचा खूप मोठ्या पद्धतीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार करतंय, केंद्र सरकार करतंय आणि त्याचा फटका हा विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात होणार आहे। तर अशी जर परंपरा, असा जो पायंडा जर पाडला तर विद्यार्थ्यांना खूप मोठं नुकसान होणार आहे आणि ह्या परंपरेचा जर पुढे विद्यार्थ्यांच्या सामाजिक जीवनामध्ये ते कशा पद्धतीने वागतील हे आपण न सांगितलं बरं। विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून कुंभमेळ्यात काम करणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो। मात्र त्यासाठी थेट शैक्षणिक गुण देणे म्हणजे शिक्षण आणि श्रद्धा यांची सरमिसळ करण्यासारखे आहे। आज हे कुंभमेळ्यापुरते मर्यादित राहील याची कोणतीही खात्री नाही। उद्या हा निकष लागू झाला तर पंढरपूरची वारी इतिहासात शेकडो वर्षांची आहे। तेथे लाखो वारकरी दरवर्षी सेवाभावाने सहभागी होतात। त्यांनाही गुणदान दिले जाणार का, असा सवालही विद्यार्थी संघटनेने उपस्थित केलाय। पुण्याहून अश्विनी जाधव, केदारी, लोकमत व्हिडिओज।